हॅलो, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहता आहात लोकसंवाद न्यूज. मित्रांनो, आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आज मी विश्लेषणासाठी विषय निवडलेला आहे आरक्षणाचं उपवर्गीकरण. आपल्याला माहीत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय सोशल मीडियावरच नाही, सामाजिक आणि राजकीय पटलावर सुद्धा अत्यंत वादग्रस्त बनलेला आहे. खरं तर वादग्रस्त बनण्याचं काहीही कारण नाही, पण तो बनला आहे. कधी संभ्रममुळं, कधी भ्रमामुळं, कधी भीतीमुळं, कधी संशयामुळं हे सगळं घडत आहे. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमका आरक्षणाचा विषय आहे काय किंवा आरक्षण उपवर्गीकरण नेमका विषय काय, या अनुषंगानं मी इथून पुढं काही भागामध्ये चर्चा करायचं ठरवलेलं आहे. त्याचं कारण असं की आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय हायकोर्टाला माहीत आहे, सुप्रीम कोर्टाला माहीत आहे, राजकारण्यांना माहीत आहे, विरोधकांना माहीत आहे. पण ज्या समाजाचं आरक्षणाचं वर्गीकरण करायचं आहे त्या समाजातल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये कमालीचा भ्रम आहे आणि कमालीचा गैरसमज आहे. आणि हा जर दूर करायचा असेल तर या प्रश्नाच्या अनुषंगानं जे आक्षेप घेतले जात आहेत ते आक्षेप नेमके काय आहेत आणि त्याला कशा पद्धतीनं आपल्याला उत्तर दिलं पाहिजे, कारण त्या उत्तरामध्येच या प्रश्नाचं सार आहे किंवा या प्रश्नामागील सत्यता दडलेली आहे. आणि त्यातलाच एक पहिला भाग मी आज आपल्यासमोर घेऊन येतोय, तो म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण नेमका विषय काय आहे. तर मित्रांनो, आरक्षण उपवर्गीकरण हा विषय सामाजिक न्यायाचा विषय आहे, हा विषय सामाजिक समतेचा विषय आहे, हा विषय बंधुत्वाचा विषय आहे, हा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विषय हा प्रतिनिधित्वाशी संबंधित आहे, समान संधी मिळवण्याशी संबंधित आहे. आणि जेव्हा आपण ही समान संधी, प्रतिनिधित्व, समता, बंधुता हे शब्द उच्चारतो त्याचं कारण असं की समाजामध्ये एका बाजूला विषमता आहे. आणि जेव्हा ही विषमता आहे की ज्या विषमतेमुळं माणसाचं माणूसपण नाकारलं जातं, माणसाचे माणूस म्हणून असणारे अधिकार नाकारले जातात, अशा या विषमतावादी व्यवस्थेमध्ये माणूस म्हणून समता असली पाहिजे आणि नसेल तर ती आणली पाहिजे, या मुख्य उद्देशानं रिझर्वेशन ही कॉन्सेप्ट आलेली आहे. मित्रांनो, हे जी विषमता आहे ही विषमता फक्त भारतात आहे असं नाही आणि फक्त ती जातीय विषमता आहे असंही नाही. सामाजिक विषमता किंवा सामाजिक किंवा सोशल डिस्क्रिमिनेशन हे संपूर्ण जगभर आहे. अगदीच नावच घ्यायचं झालं तर USA आहे, युरोपमध्ये आहे, आफ्रिकेमध्ये आहे, जपानमध्ये आहे, आशियामध्ये आहे, सर्व खंडामध्ये डिस्क्रिमिनेशन आहे. आणि सर्व खंडातल्या सर्व देशामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून विषमता आहे किंवा डिस्क्रिमिनेशन आहे किंवा भेदभाव आहे किंवा असमानता आहे. ही असमानतासुद्धा मानवी प्राण्याच्या इतिहासा इतकी जुनी आहे. अगदी 2500 वर्षापूर्वी सुद्धा ही विषमता होती. भारतात होती, युरोपमध्ये होती, सगळ्या देशामध्ये होती. जिथं जिथं माणूस होता तिथं तिथं विषमता होती. या विषमतेला सुरुंग लावण्यामध्ये, विरोध करणाऱ्यामध्ये सुद्धा भारत पाठीमागं कधी नाही आहे. या विषमतेला पहिला विरोध करणारा भारतातला महामानव गौतम सिद्धार्थ बुद्ध आहेत, महावीर आहेत, बसवेश्वर आहेत, चार्वाक आहेत. ही संपूर्ण परंपरा विषमतेच्या विरोधातली आहे आणि समतेचा आग्रह धरणारी आहे, माणुसकीचा आणि मानवतेचा अधिकार धरणारी आहे. जसं भारतामध्ये बुद्धापासून ही सुरुवात झालेली आहे, रोममध्ये पण विषमता होती आणि समतेसाठीचा आवाज सुद्धा तिथं होता, सगळ्या देशामध्ये. परंतु आधुनिक जगाचा इतिहास जेव्हा आपण पाहतो तेव्हा सर्वप्रथम उल्लेख करता येईल तो फ्रेंच राज्यक्रांतीचा. 1789 फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि या फ्रेंच राज्यक्रांतीनं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 मूल्य जगाला दिली.
सगळ्या जगातल्या ग्रंथामध्ये हे लिहिलेलं आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता हे फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेली देणगी आहे जगाला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संबंध भारतीय तत्त्वज्ञानातल्या आत्म्याशी जोडला आणि भारतीय तत्त्वज्ञानातला हा आत्मा म्हणजे गौतम बुद्ध होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फ्रेंच राज्यक्रांतीतली ही जी 3 मूल्ये आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, याचं नातं बुद्ध तत्त्वज्ञानाशी जोडलं. आणि ही मूल्ये मी बुद्ध विचारातून घेतलेली आहे, बुद्ध तत्त्वज्ञानातून घेतली आहेत असं म्हटलं. असो, जरी बुद्ध तत्त्वज्ञानातून घेतली असली तरीसुद्धा जगाचं म्हणणं असं आहे किंवा जगाला, भारताला जरी हे कळलं असलं किंवा बाबासाहेबांना की हे बुद्धाच्या तत्वातून घेतलं असलं तरी जगाचं असं म्हणणं आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीने दिली. पण फ्रेंच राज्यक्रांतीनं फक्त 3च मूल्य दिलीत असं नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुतेबरोबरच लोकशाही आणि मानवाधिकार या मूल्यांचाही उच्चार फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये झालेला आहे. मित्रांनो, मी हे सगळं सांगतोय त्याचं कारण असं की त्या काळामध्ये सामाजिक सुधारणा आणि त्यातून क्रांती झाली. त्यामध्ये व्हॉल्टेअर, रुसो, मॉन्टेस्क्यू, जॉन लॉक आणि डेनिस डिडरॉट या विचारवंतांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. आणि भारतामध्ये बुद्ध, महावीर, बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले यांचं योगदान फार मोठं आहे. एकूणच विषमतेच्या विरोधामध्ये समतेचा आग्रह धरणाऱ्यांचा इतिहास 2500 वर्षे इतका जुना आहे. भारतामध्ये सुद्धा हा इतिहास जुना आहे. परंतु फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये क्रांती झाल्यानंतर सर्वप्रथम दुबळ्यांना संधी मिळाली पाहिजे ही भूमिका घेण्यात आली. आणि त्याच दृष्टिकोनातून 1865मध्ये USA सुद्धा दुबळ्यांचा सन्मान झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली. अब्राहम लिंकन यांचं योगदान फार मोठं आहे. 1865मध्ये ते प्रेसिडेंट असताना त्यांनी गुलामगिरीचा कायदा नष्ट केला आणि इक्वॅलिटीचा आग्रह धरला. अमेरिकेमध्ये काळा गोरा असा वर्णभेद आहे. युरोपमध्ये वर्ग आहे, वर्ण आहे. आणि भारतामध्ये जात, लिंग या आधारावरती ही विषमता आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की अब्राहम लिंकननं गुलामगिरीचा कायदा नष्ट केला, त्याचं त्यांना फळ मिळालं. अब्राहम लिंकनना गोळ्या घालून लोकांनी ठार केलं आणि ती तारीख होती 14 एप्रिल. 14 एप्रिलला लिंकन गेला, समतेचा आग्रह धरला म्हणून ते गेले. पण 14 एप्रिलला लिंकन गेले असले तर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आहे, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. गुलामगिरीचा कायदा नष्ट झाल्यानंतर मित्रांनो 1950 ते 1960 या काळामध्ये पुन्हा मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांनी ब्लॅक पीपलच्या न्याय हक्कासाठी, सन्मानासाठी पुन्हा चळवळ केली. आणि त्याचाच परिणाम म्हणजे 1964ला सिव्हिल राईट्स ॲक्ट मंजूर करण्यात आला आणि ब्लॅक पीपल यांच्या दृष्टीनं त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवी क्रांती आणि सकारात्मक अशा पद्धतीची सुधारणावादी दृष्टिकोन अमेरिकेमध्ये सुरू झाला. खरं म्हणजे आरक्षणाची ही संपूर्ण लढाई जी आहे, ही लढाई जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की अफर्मेटिव्ह ॲक्शन हा शब्द फार महत्त्वाचा आहे. ॲफर्मेटिव्ह ॲक्शन ही कॉन्सेप्ट जॉन केनेडीची आहे. केनेडी जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी अफर्मेटिव्ह ॲक्शन ही संकल्पना मांडली आणि ही संकल्पना पुढं लिंडन जॉन्सन यांनी मजबूत केली. हा अमेरिकेच्या डिस्क्रिमिनेशनमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मित्रहो, की आपल्याला मी मगाशीच सांगितलं की अफर्मॅटिव्ह ॲक्शन पण ही आरक्षणाशी संबंधित अतिशय महत्त्वाची अशी कॉन्सेप्ट आहे. तशा 3 कॉन्सेप्ट मांडल्या जातात अफर्मॅटिव्ह ॲक्शनच्या बाबतीत, म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत. अफर्मॅटिव्ह ॲक्शन, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आणि प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन. अफर्मॅटिव्ह ॲक्शन म्हणजे काय, तर जे दबलेले आहेत, पिचलेले आहेत, दडपलेले आहेत त्यांच्यासाठी संधी निर्माण करणं म्हणजे अफर्मॅटिव्ह ॲक्शन. ॲफर्मॅटिव्ह म्हणजे काय, तर पुष्टीकरण, एखाद्या समूहाला मान्यता द्यायची आणि त्यांना प्रगती किंवा संधी मिळावी म्हणून प्रोत्साहन द्यायचं, त्यांच्या त्या भूमिकेला होकार द्यायचा, अनुमती द्यायची, अनुमोदन द्यायचं, दॅट इज अफर्मेटिव्ह ॲक्शन.
ही ॲफर्मेटिव्ह ॲक्शन ही ब्लॅक पीपलना दिलेली संधी आहे, रिप्रेझेंटेशनची संधी आहे, पण तिथं सब क्लासिफिकेशन नाही आहे, कोटा नाही आहे, एवढी टक्के त्यांना वगैरे असं नाही. पण तिथं हे जे ब्लॅक पीपल आहेत किंवा स्त्रिया असतील किंवा अल्पसंख्याक असतील किंवा वेगवेगळे एथनिक ग्रुप्स किंवा वांशिक गट असतील, यांच्यासाठी तिथं लोकांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मग ती शिक्षणात असेल, नोकरीमध्ये असेल, शिष्यवृत्तीमध्ये असेल. एवढंच नाही तर ह्या मागासलेल्या, दडपलेल्या, पिचलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं खास भरतीसुद्धा करण्यात आलेली आहे. तर ही जी काय प्रोसेस आहे ही अमेरिकेमध्ये आहे. युरोपमध्ये वेगळी कॉन्सेप्ट आहे. युरोपमध्ये आहे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, तर जाणीवपूर्वक प्राधान्य. जे लोक पिचलेले आहेत, दडपलेले आहेत, त्यांना जाणीवपूर्वक या स्कीम द्यायच्या, त्यांच्यासाठी खास लक्ष द्यायचं, त्यांच्यासाठी खास भरती करायची, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून जाणीवपूर्वक विषमता कमी करणं आणि समता निर्माण करणं, याला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन असं म्हणायचं. आणि हा प्रयोग युरोपमध्ये केलेला आहे. आणि भारताच्या संदर्भामध्ये म्हणाल तर भारतामध्ये प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन हा भाग येतो आहे रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये. प्रोटेक्टिव्ह म्हणजे काय, तर भारतामध्ये आपलं म्हणणं आहे की जे दलित आहे, शोषित आहेत, ज्या वेगवेगळ्या जाती आहेत, ST आहेत, SC लोक आहेत, दुर्बल आहेत, या सगळ्यांना ते दडपलेले आहेत. जन्माधिष्ठित पिढ्यानपिढ्या त्यांना दडपलेलं आहे आणि म्हणून त्यांना स्वतंत्र प्रोटेक्शन दिलं पाहिजे. त्यांना कायदेशीर संरक्षण देऊन कायद्याच्या आधारावर त्यांना त्यांचे अत्याचार दूर करायचे आहेत, थांबवायचे आहेत आणि त्यांच्यावरचा बहिष्कार आपल्याला थांबवायचा आहे आणि माणूस म्हणून त्यांना आपण पुढं येऊ दिलं पाहिजे. ही भूमिका भारतीय संविधानानं घेतलेली आहे आरक्षणाच्या अनुषंगानं. त्याला आपण म्हणतोय प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन. मित्र हो, भारतामध्ये इतिहासानंच काही लोकांना श्रेष्ठ ठरवलेलं आहे. जन्मानं म्हणूया, म्हणजे जन्मताच एखादा श्रेष्ठ, मग एखादं घराणं श्रेष्ठ किंवा एखादा समूह श्रेष्ठ. आणि जन्मानंच एखादा समूह कनिष्ठ आणि पिढ्या कनिष्ठ. उच्चवर्णीयामध्ये अपात्र माणूससुद्धा त्या घराण्यामध्ये किंवा जातीमध्ये जन्मलाय म्हणून श्रेष्ठ. आणि कनिष्ठ जातीमध्ये एखादा विद्वान जरी जन्माला आला तरी तो कनिष्ठ जातीतला आहे म्हणून कनिष्ठ. ही जी उतरंड आहे, ही उतरंड भेदभावाला खतपाणी घालत होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, या सर्वांनी या व्यवस्थेचा विरोध केला आणि समतेचा आग्रह केलेला आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, आरक्षणाचा विचार करताना शाहू महाराजांना टाळता येत नाही. आणि शाहू महाराजांच्या अगोदर महात्मा ज्योतिबा फुलेंना आणि सावित्रीबाईंनाही नाकारता येत नाही. सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी ह्या सगळ्या उपेक्षित समाजाला, ज्यांनी खूप चांगला शब्द वापरलेला आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी, तो म्हणजे स्त्री शूद्रादी अतिशूद्र. तर यांच्या न्याय हक्काची चळवळ महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी लढली. लहुजी साळवेंनी त्याला संरक्षण दिलं, ताकद दिली. मुक्ता साळवेंनी दलितांचा उच्चार बुलंद केला आणि ही चळवळ पुढे गेली. तिला सत्यशोधक चळवळ म्हणून ओळखली जाते. ज्योतिबांच्या नंतर सत्यशोधक चळवळीला सर्वात मोठे समर्थक जर कोण मिळाले असतील तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजांनी हा विषय फार मोठा नेला, उंचीवरही नेला आणि तितकाच तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत नेला. आणि त्या लोकांना कसं खांद्यावर घेता येईल, कमरेवर घेता येईल, अगदी कसं त्यांना उंचीवरती नेऊन सर्व समाज घटकांच्या बरोबरीला आणता येईल, या दृष्टीने विलक्षण काम केलं आहे. आपल्याला माहीत असेल की 1902ला भारतातलं पहिलं रिझर्वेशन शाहू महाराजांनी दिलं आहे. तारीख लक्षात ठेवायला हरकत नाही, 26 जुलै 1902. आरक्षणाच्या चळवळीतल्या लोकांनी ही तारीख लक्षात ठेवलीच पाहिजे. 26 जुलै 1902ला छत्रपती शाहू महाराजांनी दलितांना आणि मागासवर्गीयांना आरक्षण दिलं. 50% आरक्षण दिलं. त्या राजाचं कौतुक आहे. परंतु सगळे लोक आरक्षण देताना जी एक घटना घडली तीच गोष्ट सांगतात. सशक्त घोडे, अशक्त घोडे. शाहू महाराजांनी सांगितलं की जे अशक्त घोडे आहेत
त्या घोड्यांना हे सशक्त घोडे खाऊच देत नाहीत, खुराक चारा खाऊ देत नाहीत, मिळू देत नाहीत. आणि म्हणून जे अशक्त घोडे आहेत त्यांना स्वतंत्र खुराक दिलं पाहिजे किंवा स्वतंत्र चारा दिला पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी आरक्षण आणलं. पण या घोड्यांची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. पण या घोड्याच्या अगोदर एक गोष्ट आहे, ती सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. आज मी ती आपल्याला सांगतोय की छत्रपती शाहू महाराज हे राजे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत, त्यांच्या गादीचे वारसदार आहेत. आणि असंच एकदा राजदरबारी धार्मिक विधी सुरू होता आणि या विधीच्या वेळेला जो पौरोहित्य करणारा जो भट होता, नारायण भट राजोपाध्ये, तो जो मंत्र उच्चार करत होता, तो मंत्र उच्चार वेदातले नाही तर पुराणातले आहेत, अशी माहिती छत्रपती शाहू महाराजांना कळाली. शाहू महाराजांनी जागेवरच त्याला विचारलं, त्या नारायण भटाला किंवा त्या राजोपाध्याला, की अरे तू, मी राजा आहे पण तू पुराणातले मंत्र म्हणतोयस, वेदातले म्हणत नाहीस. त्यावेळेला खरं म्हणजे राजाच्या मेहरबानीवरती आपला कुटुंब आणि चरितार्थ चालवणारा तो राजोपाध्ये म्हणाला की महाराज बरोबर आहे की मी पुराणातलेच मंत्र म्हणत आहे, परंतु परशुरामानं 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्यामुळे या पृथ्वीवर आता फक्त 2च वर्ण राहिलेले आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरे शूद्र. आणि वेदोक्त जे मंत्र आहेत ते फक्त ब्राह्मणांसाठी आणि उच्चवर्णीयांसाठीच आहेत. तुम्ही ब्राह्मण नसल्यामुळं धर्मशास्त्राप्रमाणे तुम्ही शूद्र आहात, त्यामुळे शूद्रांसाठी पुराणातलेच मंत्र उच्चारले जातात, म्हणून तुमच्यासाठी मी पुराणातले मंत्र उच्चारतोय. ते म्हणले मी राजा आहे. ते म्हणले राजा जरी असला तरी वर्ण 2च आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. त्या राजोपाध्येच्या त्या उत्तरानं शाहू महाराज चकित झाले, त्यांच्यातला स्वाभिमान जागृत झाला आणि त्या स्वाभिमानातूनच त्यांनी 1902ला हा निर्णय घेतला आरक्षणाचा. हे राजोपाध्याय यांची गोष्ट 1899 सालातली आहे. ही घटना घडल्यानंतर त्यांनी संपूर्ण संस्थानामधला अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं का रे इथं तर सगळा ब्राह्मणांचाच भरणा आहे, बहुजनांना, दलितांना, शूद्रांना स्थानच नाही आहे, आणि म्हणून त्यांनी 50% आरक्षण दिलं. या राजोपाध्यायचा प्रसंग हा वेदोक्त प्रकरण म्हणून ओळखला जातो इतिहासामध्ये. असो, सांगण्याचा मुद्दा असा की ज्याला आरक्षणाची लढाई लढायची आहे त्याला हे वेदोक्त प्रकरणही माहिती पाहिजे आणि सशक्त घोडे आणि अशक्त घोड्याची गोष्टसुद्धा माहिती असलं पाहिजे. छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये जो क्रांतिकारी बदल झाला त्याचं कारण हा राजोपाध्ये आहे. खरं म्हणजे त्या राजोपाध्यायचं मी आभारच मानतो, कारण त्यानं तो घोळ घातला आणि वेदोक्त प्रकरण निर्माण केलं, म्हणून आम्हा सगळ्यांना जगण्याचं एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की त्या घटनेतून सगळ्यांच्याच लक्षात आलं की या देशामध्ये सत्ता, दर्जा, वर्चस्व आणि जात नियंत्रणासाठी मोठी चढाओढ आहे आणि स्पर्धा आहे. आणि या सगळ्या सत्ता आणि जात नियंत्रणाच्या प्रक्रियेमध्ये फार मोठा समूह एका विशिष्ट समाजाच्या आणि धर्मनियमांच्या जोखडामध्ये अडकून पडलेला आहे आणि त्यातून या समाजाला बाहेर काढण्यासाठी काहीतरी कृती करायला पाहिजे, या निष्कर्षाला डॉक्टर राजर्षी शाहू महाराज आले. सहज म्हणून मी आपल्याला सांगतोय हा इतिहास आणि आपल्याला तो माहिती असायलाच हवा. मित्रहो, की ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरोधात जो असंतोष निर्माण करण्याचं काम सुरू झालं होतं की हे ब्रिटिश आपल्या देशाची लूट करतायत, आपल्यावर अन्याय करतायत, आपलं शोषण करतायत, याच्यातून एक मोठा असंतोष निर्माण झालेला होता. आणि म्हणून या असंतोषाला वाव मिळावा, वाट मिळावी म्हणून ब्रिटिशांच्याच एका अधिकाऱ्यानं काँग्रेसची स्थापना केलेली आहे. म्हणजे ही जी काँग्रेस पार्टी आहे तिची स्थापनाच परदेशी माणसानं केलेली आहे. ॲलन ह्यूम त्याचं नाव, आणि या ॲलन ह्यूमच्या प्रेरणेतून ही काँग्रेस आलेली आहे. 1885ला काँग्रेसची स्थापना झाली आणि 1892ला इंडियन काउन्सिल ॲक्ट आलेला आहे की या देशातल्या लोकांना थोडंफार प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, ते जर नाही दिलं तर मोठा उद्रेक होईल, म्हणून ब्रिटिशांनी हे ठरवलं. लॉर्ड
लॅन्ड्स डाऊन व्हायसरॉय असताना 1892ला इंडियन काउन्सिल ॲक्ट आला आणि थोड्या फार प्रमाणात उच्चवर्णीयांना का होईना परंतु इंडियन काउन्सिलमध्ये प्रतिनिधित्व मिळालं. पुढे 1909चा जो मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आहे तो अतिशय महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्यानं स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती झाली. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आला. यानं पुन्हा प्रतिनिधित्वामध्ये वाढ केली आणि 1932ला तुम्हाला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे म्हणून, आरक्षण पाहिजे म्हणून मोठी लढाई लढली. गोलमेज परिषद जी झाली इंग्लंडमध्ये त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी बुलंद आवाज केला. त्याविरुद्ध काँग्रेस आणि गांधी उभी होती. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. त्याविरुद्ध गांधीजींनी पुण्यामध्ये येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केलं आणि गांधी आता जगतायत की मरतायत अशी परिस्थिती झाल्यानंतर शेवटी सर्व देशातल्या मोठ्या पुढाऱ्यांनी बाबासाहेबांच्या पुढं साकडं घातलं की बाबा या महात्म्यांचे प्राण वाचवा. आणि शेवटी या सगळ्या राजकीय दबावातून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉम्प्रोमाइज केलं आणि पुणे करार 1932ला झाला. पण त्यावेळेला आणि तेव्हापासून ह्या उच्चवर्णीयांची एक ओरड होती बाबासाहेबांच्या काळात, डिवाइड अँड रूल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हे तर ब्रिटिश सरकार डिवाइड अँड रूल करतंय आणि बाबासाहेबांना हाताशी धरून ते हे डिवाइड अँड रूल करतायत. आमच्या समाजात फूट पाडली जाते, समाजात फूट पडेल, हिंदू समाज तुटेल, फुटेल वगैरे वगैरे असे आरोप सुरू झाले आणि त्यातूनच ही सगळी परंपरा आरक्षणाची पुढे गेली. मित्रांनो, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या विषयी थोडंसं बोलून मी हा भाग संपवणार आहे. विषय असा आहे की 26 जुलै 1902ला शाहू महाराजांनी आरक्षण वर्गीकरण केलं म्हणा किंवा आरक्षण दिलं. देशात पहिला निर्णय 50% आरक्षणाचा. 1920ला माणगाव परिषद घेतली आणि अस्पृश्य समाजातील डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या विद्वानाला त्यांनी आपल्या संस्थानात बोलवून माणगावला परिषद घेतली आणि त्या परिषदेत जाहीर केलं की दलितांनो, इथून पुढे तुमचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल. 1920. 1926ला मुंबई प्रांतिक मंडळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांनी आंबेडकरांना घेतलं, म्हणजे आमदार झाले. 1926ला आमदार झाल्यानंतर 26ला झाले आमदार. 1927ला त्यांनी महाडचा सत्याग्रह केला, तेव्हा ते आमदार होते. 1926 ते 34 या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक मंडळामध्ये कायदेमंडळात होते आणि 32ला गोलमेज परिषद झालेली आहे. हा जो काय कम्युनल आवाड जो झालेला आहे तो 1932ला आहे, त्यावेळेला ते आमदार होते. सांगण्याचं तात्पर्य असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये दलितांच्या न्याय हक्कासाठी स्वतंत्र मतदारसंघ मागितले. ते नंतर गेले, परंतु रिझर्वेशन मात्र नक्की मिळालं. कल्पना करा की ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रांतिक मंडळात होते त्यावेळेला त्यांनी शिक्षण, अस्पृश्यता, कामगार, जमीन, पाणी आणि सामाजिक समता आणि सामाजिक न्याय यासाठी सातत्यानं आवाज उठवलेला दिसतो. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1942 ते 46 या काळामध्ये व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात कामगार मंत्री होते. 1946ला बंगालमधून ते संविधान सभेत निवडून आले. बंगाल निर्माण झाला स्वतंत्र 47ला, त्यावेळेला फाळणीनंतर ते मुंबईतून संविधान सभेवर गेले आणि आपल्याला माहीत आहे की 15 ऑगस्ट 47ला तर ते भारताचे पहिले कायदा मंत्री झाले होते. सांगण्याचं तात्पर्य असा की 1926 ते 1955 राजीनामा देईपर्यंत बाबासाहेब आंबेडकर सत्तेत होते. म्हणजे जवळपास 30 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिशांच्या सत्तेत होते आणि त्या सत्तेत असल्यामुळं दलितांच्या न्याय हक्काची लढाई त्यांना बुलंद करता आली. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचेच नव्हे तर आता तमाम उपेक्षितांचे तारणहार झालेले आहेत, दलितांचे मुक्तिदाते झालेले आहेत, महिला, कामगार आणि सर्व उपेक्षितांचे झालेले आहेत. परंतु मी आपल्याला एकच सांगेन की आरक्षण मागताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एवढंच म्हणत होते की आम्हाला भीक नको, अस्पृश्यांना दया नको,
अस्पृश्यांना सहानुभूती नको, आम्हाला आमचं प्रतिनिधित्व पाहिजे, आम्हाला सन्मान हवा आहे, आम्हाला संधी हवी आहे आणि त्यासाठी आमची ही लढाई आहे. मित्रहो, आरक्षणाच्या चळवळीमध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आणि प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन या गोष्टीला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच या सगळ्या संकल्पना थोड्याशा मी आपल्याला समजून सांगितलेल्या आहेत. आरक्षणाच्या चळवळीचा इतिहास फार मोठा आहे, अगदी 100 वर्षाहूनही अधिक मोठा आहे आणि हा इतिहास उपेक्षितांना न्याय देणारा, वंचितांना न्याय देणारा, दलितांना न्याय देणारा, दडपलेल्या पिचऱ्या लोकांना न्याय देणारा हा इतिहास आहे. आजही महाराष्ट्रामध्ये 13% आरक्षण SC वर्गाला जरी मिळालं असलं तरी यातल्या काही जाती स्ट्रॉंग आहेत, त्याचा लाभ घेऊन मजबूत झालेल्या आहेत, तक्रार नाही. पण ज्यांना लाभ मिळत नाही त्यांना लाभ मिळाला पाहिजे, म्हणून आरक्षणाची उपवर्गीकरणाची लढाई सुरू आहे. ती कशा पद्धतीनं लढत गेली आणि आज 2026 आहे, आज आपण कुठल्या वळणावर येऊन थांबलोय त्याची चर्चा मी पुढच्या भागात करणार आहे. तुर्तास एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आरक्षणाच्या संदर्भात बाजूला असेल किंवा विरोधात असेल, बाजू मांडताना आपल्याला हे दोन्ही मुद्दे समजले पाहिजेत. म्हणून मी ही चर्चा आपल्यासोबत घडवून आणलेली आहे. आपण ते समजून घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या भागात लवकरच भेटू. तोपर्यंत पाहत रहा लोकसंवाद न्यूज आणि मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे.